जय श्री कृष्ण. कशा आहात? छान आहात ना? छानच असणार, कारण एकनाथ बाबाचा हरिपाठ ऐकता ना तुम्ही, म्हणून घरातलं वातावरण पण खूप फ्रेश राहतं आणि छान वाटतं सकाळी सकाळी. ज्याच्या घरात वायफाय आहे ते प्लेलिस्ट मध्ये जाऊन पण बघू शकता. पण एवढं प्रसन्न वातावरण वाटतं ना, कधी काम केले सकाळचे समजत पण नाही. एकनाथ बाबाला शांती ब्रह्म एकनाथ म्हटलेला आहे, म्हणून आपण त्यांचा हरिपाठ ऐकतो, म्हणून आपल्याला शांतता भेटते. सांगा ना, 21 वेळा मुसलमान अंगावर थुकला तरी ते एकनाथ बाबा काहीच बोलले नाही. किती शांतता म्हणावी. चला बाबांच्या अभंगाकडे वळूया आता. कल्पने पासोनी कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा नेने हरी. दिधल्या वाचुनी फळ प्राप्ती कैची, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. इच्छा वेते जवळी हरीचे चरण, सर्व नारायण देतो तुझ. न सुटे कल्पना अभिमानाची गाठी, घेता जन्म कोटी हरी कैचा. एका जनार्दनी सापडली खून, कल्पना अभिमान हरी झाला. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. कल्पने पासोनी कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा नेने हरी. आपण जशी कल्पना करू तसं आपल्याला प्राप्त होतं. आपण आज रात्रीच सोचून ठेवलं का उद्या मी एवढं काम करणार, एवढं काम झालंच पाहिजे, तर ते काम होतं. आपण सोचलं का आपल्या एवढ्या एकर मध्ये एवढा भुईमुग पेरणार आणि त्याचं फळ ते भेटतच, कारण तिथे आधी कष्ट करावं लागतात, तेव्हा ते फळ आपल्याला प्राप्त होतं. आपण अशी कल्पना करतो का भातुकलीच्या खेळामध्ये, ऐका एक कहाणी, तशी गत आपण करतो. कारण आपण हे भातुकलीचा खेळ खेळतो ना, याच्यामध्येच आपण भ्रमित आहोत. तेने पडे गोवा नेने हरी, असा भ्रम आपल्याला आहे का हा भातुकलीचा खेळ, हा संसार म्हणजे हेच सगळं काही आहे, अशी आपण कल्पना करतो. पण सांगा, ह्या भातुकलीच्या खेळामध्ये जर आपण याच्यातच भ्रमित राहिलो तर एक दिवस असा फासा पडेल का तो यम येईल आणि अर्धावट भातुकलीचा खेळ सोडून आपल्याला जावं लागेल. अर्धावट संसार सोडून आपल्याला जावं लागणार नाही. म्हणून या संसारातच राहून थोडं थोडं हरिनाम घ्या. संतांनी पण हेच केलं, पण स्वच्छ मनाने, बाकी काहीच नाही. सोपं आहे. दिधल्या वाचोनी फळ प्राप्ती कैची, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. तू शेतामध्ये भुईमुग पेर, काही पेर, पण त्याने दिलं तरच ते प्राप्त होतं, नाही तर कोणत्याही रूपाने ते व्यर्थ जातं. म्हणून स्वच्छ मनाने आधी काय करावं लागेल आपल्याला? इच्छा वेते जवळी हरीचे चरण, सर्व नारायण देतो तुझ. काय करावं लागल? आधी आपल्याला स्वच्छ मनाने हरीचं चरणाची इच्छा करावी लागेल, तेव्हा तो भगवंत आपल्याला सगळं काही देईल. म्हणजे आधी आपल्याला काहीतरी द्यावं लागतं भगवंताला, तेव्हा तो आपल्याला देतो. गंगेचे उदक गंगेशी अर्पिजे. आता गंगेत एवढं पाणी आहे, गंगेला काय गरज आहे ते उदक अर्पण करायची? पण नाही, गंगेचे उदक गंगेशी अर्पिजे. तसं आपल्याला त्याचंच त्याला द्यावं लागतं, त्याचं चरण धरावं लागतं, त्याच्या हरिनामाची इच्छा करावी लागते,
तेव्हा तो आपल्याला सर्व काही देतो. सर्व नारायण देतो तुझ. अरे तुला कशाचीच गरज पडणार नाही. स्वच्छ मनाने जर आपण भगवंताचे चरण पकडून हरिनाम घेतलं तर आपल्याला कुठेही जायची गरज नाही. भगवंताने आपल्याला द्यावं म्हणून आपल्याला काय द्यावं लागन त्याला? एखादा सोन्याचा मुकुट का एखादी सोन्याचा घंटा का सोन्याचा कळस? काय द्यावं लागलो? अरे त्याला कशाचीच गरज नाही. त्याच्याकडे सर्व आहे ना. तो तिन्ही जगाचा मालक आहे आणि त्याला हे द्यायची काय गरज आहे? तो सोनं मागत नाही, काहीच मागत नाही. त्याला काय गरज आहे? मग काय द्यावं? भक्तू मजकडे दावी, मग मी दोन्ही हात ओढवी, देठून फेडिता शेवी, तैशे ते गा. अरे अर्जुना, मला एक फूल दे, फूल. मला काहीच नको. तू जर मला फूल दिलंस ना तर मी ते असं सेवन करतो का मी त्याचा देठ पण काढत नाही. फळ आहे का फूल हे पण बघत नाही रे अर्जुना. किती सुंदर आहे ज्ञानेश्वर माऊलीची ओवी. तुम्ही कमवलेली आहे का द्यायची गरज? फक्त स्वच्छ अंतकरण करा. नाही पट्टी द्यायची गरज नाही, खोटं बोलायची गरज. तन मन धन हे अर्पुनी प्रभूला भक्ती करा निष्काम. फक्त निष्काम भक्ती करा, बाकी काहीही करायची गरज नाही. आणि हरी बोला. एकनाथ बाबाचे शब्द. न सुटे कल्पना अभिमानाची गाठी, घेता जन्म कोटी हरी कैचा. जर आपण कल्पना आणि अभिमान सोडलाच नाही आणि संसारातच डुबून राहिलो तर कोटी जरी आपण जन्म घेतले, मनुष्य जन्म, तरी पण हरी सापडणार नाही. यशोदेचं किती भाग्य होतं. धन्य भागे यशोदेचे, परब्रह्म बाळ तिचे. परात पर परमेश्वर भगवंत तिच्या अंगणात खेळत होता. पण अभिमान झाला यशोदेला. मी त्याला बांधीन. काय अभिमान झाला? मी कृष्णाला बांधणार. फक्त एवढा. कृष्णाला बांधायला गेली उखळाजवळ आणि दोरखंडानं कृष्णाला बांधत होती. पण ते दोरखंड पुरतच नव्हतं. पूर्ण गोकुळातले दोरखंड जमा केले, गाठीला गाठ गाठीला गाठ बांधली, पण तो कृष्ण बांधला गेला नाही. न सुटे कल्पना अभिमानाची गाठी. कसा बांधला जाईल तो? नाही बांधला जाणार. जेव्हा अभिमान नष्ट झाला, कृष्णा नाही तू बांधला जात रे देवा, तूच काहीतरी कर असं म्हणल्याच्या नंतर, अभिमान नष्ट झाल्याच्या नंतर कृष्ण म्हणतो मी बांधू. स्वतःलाच बांधून घेतलं. म्हणून अभिमान पाहिजेत नाही. घेता जन्म कोटी हरी कैचा. कोटी जन्म घेतले तरी हरी सापडणार नाही. अभिमान मनात ठेवला आणि भस्म लावला, तुम्ही जटा वाढवल्या, नखाच्या चुंबळी केल्या, तरी पण काहीच फायदा नाही. 14 वर्ष तपश्चर्या केली तरी पण भगवंत सापडणार नाही. एका जनार्दनी सापडली खून, कल्पना अभिमान हरी झाला. एकनाथ बाबांना ही खून सापडली कारण कल्पना अभिमान त्यांनी धरलाच नाही. एवढी श्रीमंती होती एकनाथ बाबाच्या घरी, पण त्यांनी कधीच अभिमान केला नाही. आणि शांतता तर एवढी होती का कितीही संकट आणले दुसऱ्यांनी तरी पण ते कधी हादरले नाही. फक्त हरिनामच घेत राहिले. म्हणून त्यांना ही खून सापडली, म्हणून ते हरीच झाले.